जय हिंद मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या वर्दीसाठी साधना या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण 100 क्वेश्चन बघणार आहोत. कोणी एकही प्रश्न मिस न करता पूर्ण क्वेश्चन बघा. अति इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, महत्त्वाचे 100 प्रश्न. चला तर मग सुरू करूया. पहिला प्रश्न, महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे देवेंद्र फडणवीस. प्रश्न 2, लोणार सरोवर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे बुलढाणा. प्रश्न क्रमांक 3, पोलीस स्मृती दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? तर त्याचं उत्तर आहे 21 ऑक्टोबर. प्रश्न क्रमांक 4, भारतातील कोणत्या राज्याला सर्वाधिक लांब समुद्रकिनारा लाभला आहे? तर त्याचं उत्तर आहे गुजरात. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? तर याचं उत्तर आहे कळसुबाई. प्रश्न क्रमांक 6, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे सुभाषचंद्र बोस. प्रश्न क्रमांक 7, राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना प्रथम कुठे झाली? पुरंदर येथे. नाशिक हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? त्याचं उत्तर आहे गोदावरी. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? त्याचं उत्तर आहे शेकरू, मोठी खार. प्रश्न 10, सायबर गुन्ह्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्रात कोणते मुख्यालय आहे? त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र सायबर. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रात सध्या एकूण किती जिल्हे आहेत? त्याचं उत्तर आहे 36. कोकण रेल्वे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली? त्याचं उत्तर आहे 1998. रॅमन मॅगसेस पुरस्कार मिळणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण? तर त्याचं उत्तर आहे विनोबा भावे. प्रश्न क्रमांक 14, भारताचे पहिले DTS म्हणजे CDS कोण आहेत? त्याचे बिपिन रावत. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य काय आहे? तर त्याचं सद्रनायक खलनिग्रह आहे. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कुठे आहे? त्याचं उत्तर आहे खोपोली. भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली? तर भारतरत्न पुरस्काराची सुरुवात ही 1954 पासून झाली आहे. महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनले आहे? तर महाराष्ट्र पठार हे जे बेसाल्ट खडकापासून बनलेले आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली. भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? भारताचे सध्याचे राष्ट्रपती हे द्रौपदी मुर्मू आहेत. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात? तर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हणतात. राज्यपालाची नियुक्ती कोण करतो? राज्यपालाची नियुक्ती हे राष्ट्रपती करतात. प्रश्न 3, ग्रँड ट्रंक हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या 2 देश शहरांना जोडतो? ग्रँड ट्रंक हा राष्ट्रीय मार्ग हा अमृतसर कोलकाता या 2 शहरांना जोडतो. प्रश्न क्रमांक 24, महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा कोणता? तर तो आहे नंदुरबार. प्रश्न क्रमांक 25, हेमलकसा हे ठिकाण कोणत्या समाजसेवकाशी संबंधित आहे? तर ते आहे डॉक्टर प्रकाश आमटे. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? प्रश्न क्रमांक 26, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत आहे. प्रश्न क्रमांक 27, पोलीस उपनिरीक्षक PSI पदाचे प्रशिक्षण कुठे दिले जाते? तर ते आहे नाशिक. 28, माळशेज घाट कोणत्या 2 शहराच्या दरम्यान आहे? माळशेज घाट हा ठाणे अहमदनगर शहराच्या दरम्यान आहे. प्रश्न क्रमांक 1, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हणतात? तर ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 30, कोरोना विषाणूचा उगम कोणत्या देशातून झाला?
तो झाला चीनमधून. प्रश्न क्रमांक 31, महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती? तर महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका मुंबई आहे. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? तर भारताचा हा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे. प्रश्न क्रमांक 33, विद्येचे माहेरघर कोणत्या शहराला म्हणतात? तर विद्येचे माहेरघर हे पुणे शहराला म्हणतात. प्रश्न क्रमांक 34, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय जे आहे ते जिनेवा येथे आहे. प्रश्न क्रमांक 35, संत गाडगेबाबा यांचे पूर्ण नाव काय? संत गाडगेबाबा यांचे पूर्ण नाव डेबोजी झिंगराजी जानोरकर हे आहे. प्रश्न क्रमांक 36, महाराष्ट्रात पोलीस आयुक्तालय एकूण किती आहेत? सध्या महाराष्ट्रात पोलीस आयुक्तालय हे जे आहे हे 12 आहेत. 37, इन्सुलिन हे संप्रेरक शरीरातील कोणत्या अवयवातून स्रावले जाते? तर ते स्वादुपिंड या अवयवातून स्रावले जाते. 38, पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता? पांढरे पिकवणारा जो जिल्हा आहे तो आहे यवतमाळ. 39, भारताचे लोहपुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? तर भारताचे लोहपुरुष जे आहे सरदार वल्लभभाई पटेल यांना म्हणून ओळखले जातात. प्रश्न क्रमांक 40, RBIचे मुख्यालय कुठे आहे? तर RBIचे मुख्यालय जे आहे ते मुंबईला आहे. डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? तर हे पुस्तक पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिले आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक जंगले आहेत? तर महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात सर्वात जास्त जंगले आहेत. बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात? बॅरोमीटर हे उपकरण हवेचा दाब मोजण्यासाठी वापरतात. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? ग्रामपंचायतीचा सचिव हा ग्रामसेवक असतो. प्रश्न क्रमांक 45, मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? मिसाईल मॅन म्हणून डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 46, जालियनवाला बाग हत्याकांड कुठे झाला? तर जालियनवाला बाग हत्याकांड अमृतसर येथे झाला. प्रश्न क्रमांक 47, महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता? तर महाराष्ट्र राज्यपक्षी हरियाल किंवा हिवळा असे म्हणतात. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? तर सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु आहे. 49, वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? वंदे मातरम हे गीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले. बँकेचे चातुर्डी यांनी लिहिले. दहशतवाद विरोधी पथकाचे ATS प्रमुख मुख्यालय कुठे आहे? तर ते आहे मुंबई येथे. 51, कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोयना धरण जे आहे ते सातारा येथे आहे. संगणकाचा शोध कोणी लावला? संगणकाचा शोध हा चार्ल्स बेबेज यांनी लावला. प्रश्न क्रमांक 53, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आहे. प्रश्न क्रमांक 54, भारताचे सध्याचे लष्कर प्रमुख कोण आहेत? तर ते उपेंद्र द्विवेदी. गीत गोविंद या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर ते आहे जयदेव. महाराष्ट्रातील मिठागराचा जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील मिठागराचा जिल्हा रायगड आहे. प्रश्न क्रमांक 57, मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? मानवी शरीरात एकूण 206 हाडे असतात. 58, नाबार्ड ही संस्था कशाशी संबंधित आहे? ही संस्था कृषी आणि ग्राम विकास या संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 59, भारतातील पहिली महिला IPS अधिकारी कोण आहे? तर ती आहे मीरा किरण बेदी. प्रश्न क्रमांक 60, पसायदान कोणी लिहिले? पसायदान हा कोण लिहिलं? संत ज्ञानेश्वरांनी लिहिले. पेंच राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? पेंच राष्ट्रीय उद्यान हे नागपूर येथे आहे.
प्रश्न क्रमांक 62. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर याचं उत्तर आहे शिवनेरी किल्ल्यावर झाला. प्रश्न क्रमांक 63. रक्तातील तांबड्या पेशीचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? तर ते लक्षण आहे मलेरियाचे. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? प्रश्न क्रमांक 64. कोणता? तर वाघ. प्रश्न क्रमांक 65. पोलीस हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? पोलीस हा विषय येतो राज्य सूचीमध्ये. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी कोणता वायू आवश्यक असतो? प्रकाश संश्लेषणासाठी कोणता वायू आवश्यक असतो? तो आहे कार्बन डायऑक्साईड. महाराष्ट्रातील दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे ठिकाण कोणते? तर महाराष्ट्रातील दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे ठिकाण ते आहे पैठण. सायबर गुन्ह्यासाठी माहिती तंत्रज्ञान कायदा IT ॲक्ट कोणत्या साली करण्यात आला? तर तो ॲक्ट करण्यात आला 2000 मध्ये. दख्खनच्या पठाराचा आकार कसा आहे? तर दख्खनच्या पठाराचा आकार हा त्रिकोणी आकार आहे. प्रश्न क्रमांक 70. नॅशनल डिफेन्स अकॅडमी NDA कुठे आहे? तर ते खडकवासला येथे आहे. खडकवासला कुठे? तर पुणे. महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण? तर महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका तर सावित्रीबाई फुले. प्रश्न क्रमांक 72. 1 लिटर पाणी म्हणजे किती मिलीमीटर? तर 1 लिटर पाणी म्हणजे 1000 मिलीमीटर. 73. रक्ताचे शुद्धीकरण शरीरात कोणत्या अवयवात होते? तर त्याचं उत्तर आहे मूत्रपिंड म्हणजे किडनी. 74. ऑपरेशन पोलो कोणत्या संस्थानाशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे हैदराबाद. प्रश्न क्रमांक 75. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? तर भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील होत्या. प्रश्न क्रमांक 76. भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहरात आहे? तर भारताचे प्रवेशद्वार मुंबई शहरात आहे. विनेगरमध्ये कोणते ॲसिड असते? तर विनेगरमध्ये हे ॲसेटिक ॲसिड असते. प्रश्न क्रमांक 78. महाराष्ट्रात एकूण किती कृषी विद्यापीठे आहेत? तर महाराष्ट्रात एकूण 4 कृषी विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक 79. जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तर तो असतो मुख्य कार्यकारी अधिकारी. 80. चिपको आंदोलन कशाशी संबंधित आहे? तर चिपको आंदोलन हे जे आहे हे झाडे वाचवा या संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 7. 81. संत तुकाराम महाराज यांची समाधी कुठे आहे? संत तुकाराम महाराज यांची समाधी देहू येथे आहे. देहू कुठे आहे? तर पुणे. महाराष्ट्रातील कोणत्या शहराला कुस्तीगिरांचे शहर म्हणतात? तर कुस्तीगिरांचे शहर हा कोल्हापूर आहे. सार्क संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर सार्कचे मुख्यालय जे आहे ते काठमांडू येथे आहे. काठमांडू कुठे? नेपाळमध्ये. 84. सिकल सेल हा आजार कशाशी संबंधित आहे? सिकल सेल हा आजार रक्ताशी संबंधित आहे. 85. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री जे होते यशवंतराव चव्हाण हे होते. राज्य राखीव पोलीस दलाचा सर्वोच्च अधिकारी कोण असतो? तर राज्य राखीव पोलीस दलाचा सर्वोच्च अधिकारी हा अप्पर पोलीस महासंचालक असतो. 87. नथुला खिंड कोणत्या राज्यात आहे? तर नथुला खिंड ही सिक्कीम राज्यात आहे. 88. महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी अणुऊर्जा केंद्र आहे? तर वरीलपैकी सर्व. तुर्भे, तारापूर, जैतापूर. 89. सौर ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता? तर सौर ऊर्जेचा मुख्य स्रोत सूर्य. 90. मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय कोणत्या वर्षी स्थापन झाले? 2020 मध्ये. एड्स रोगाचे निदान करण्यासाठी कोणती चाचणी केली जाते? तर ती आहे एलिसा टेस्ट.
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक पावसाचे ठिकाण आंबोली आहे? आंबोली येथे आहे, तर ते आहे सिंधुदुर्ग. 93. राज्यसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर राज्यसभेचा कार्यकाल हा कायमस्वरूपी सभागृह म्हणून ओळखले जाते. 94. इंटरपोल या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? ते आहे लिऑन्स. 95. भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? तर भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री त्या होत्या सुचेता कृपलानी. तर महाराष्ट्रात जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतात? तर महाराष्ट्रात जिल्हा नियोजन समिती अधिकारी हे पालकमंत्री असतात. फेसबुकचे संस्थापक कोण आहे? तर फेसबुकचे संस्थापक जे आहे ते मार्क झुकरबर्ग आहे. प्रश्न 98. पोलीस दलातील सर्वोच्च खालचे पद कोणते आहे? सर्वात खालचे पद कोणते आहे? तर ते आहे पोलीस शिपाई. 99. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? तर कॅल्शियमच्या कमतरतेमुळे अस्थिमृदा म्हणजे मुडूस आजार होतो. 100 प्रश्न 100 हे तुमच्यासाठी. कोयना प्रकल्पाची महाराष्ट्रात काय म्हटले जाते? तर कमेंट करून सांगा.